जय हिंद, वंदे मातरम. खरोखरच ह्या गोष्टीचा आनंद होत आहे. 70 वर्षामध्ये कोणत्याही पार्टीने अल्प खर्चात निवडणूक लढवावी असं शिकवलं नाही, कोणत्या राजनैतिक नेत्याने शिकवलं नाही. परंतु सैनिक समाज पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल परमार यांनी 2011ला सैनिक समाज पार्टी रजिस्ट्रेशन केलं. परंतु त्याला खरी गती भेटली आमचे ॲडव्होकेट डमाळे साहेब, त्याचप्रमाणे कॅप्टन कदम साहेब. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सैनिकांमध्ये ज्यांच्यावर दारोमदार असते असे जवान, त्या जवानामध्ये जनसयुक्त कारंडफळ भेटले. ग्राउंड रिपोर्टिंगचं काम दिवस रात्र केलं. 4,00,000 किलोमीटर फिरले, 207 रॅली केल्या, 51 वीरपत्नींना व्हिजिट दिली. अशा सर्व कारणामुळे 2023ला कसबामध्ये 215 कसबामध्ये पोटनिवडणूक लढवली. हा बहुमान मिळवण्याचं काम जनसयुक्त कारंडफळांनी भेटलं. त्यामुळे एक सैनिक समाज पार्टीचे विधानसभेचं दार खोलायचं काम, हे छोटंसं काम एक जवान करू शकतो हे कळाले. त्यानंतर बरेच जण आले, बरेच जण गेले, परंतु क्वालिटी लिडरशिप म्हटल्यामुळं आपल्याबरोबर दुसऱ्याचं चांगलं ह्या हेतूने 7 ते 8 लोकांची नावं दिली. त्यांना AB फॉर्म आणि त्यांना विधान परिषदेचं तिकीट देण्यासाठी एक छोटंसं काम करायचा प्रयत्न केला. लोकसभेला पण तसं, त्याचप्रमाणे 188ला तसं. मला माहीत नाही कोण काय म्हणते, परंतु शेतकरी आणि जवान यांच्यावर लोक प्रेम करतात याचं जिवंत उदाहरण 2024ला आमदारकीमध्ये 3 नंबरला मतदान आल्यानंतर कळून चुकलं. जरी लोक म्हणत असतील की मतदान कमी आहे, परंतु मी समजतो ज्यावेळेस जंगलाला आग लागल्यानंतर जंगलामध्ये जंगल विझवण्याचं काम बरेच जण करत असतात, पण एक चिमणी असते, ती चिमणी एक थेंब टाकून ती आग विझवण्याचं काम करते. आणि ज्यावेळेस इतिहास लिहिला जातो त्या इतिहासामध्ये एक थेंब टाकणाऱ्या चिमणीचं सुद्धा इतिहासात नाव नोंद देते. त्या प्रकारे छोटंसं काम आम्ही या पार्टी थ्रू केलं. आम्ही जगात असू किंवा नसू, परंतु हे एक चिमणीसारखं नाव आमचं जिंदगीभर दुनियाभर राहील. हा काही इतिहास झाला म्हणून काही जास्त बोलत नाही. कोटी अब्ज करोड रुपये कधी वेळेला काम करते नाही, परंतु ओळख काम करते, हे जिवंत उदाहरण तो कारंडफळ यांना कळालं. म्हणून भविष्यामध्ये पार्टी जोपर्यंत आम्ही पदावर आहे तोपर्यंत पार्टी कधी कोणी खरेदी करायचा प्रयत्न केला तर खरेदी करून देणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी लिडरशिप भविष्यात दिली जाईल. म्हणून मी जास्त काय बोलत नाही, परंतु ॲडव्होकेट डमाळे साहेब, कर्नल परमार, कॅप्टन कदम, सुभेदार खंडरे यांच्या सहवासात राहून ही पार्टी चालवण्याचं छोटंसं काम आम्ही करत आहे. त्याचप्रमाणे बरेचसे तरुण सहकारी याच्यात जोडलेले आहेत आणि भविष्यात ते पण आपल्याला साथ देईल अशी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, वंदे मातरम. 24 गुड मॉर्निंग.